नऊवारी साडीच्या कापडापासून आपण ही मोठी ट्रॅव्हल बॅग तयार केलेली आहे। त्यासाठी आपल्याला साडीचं 1 मीटर कापड वापरलं आहे। मधले कापड वापरून फक्त आपले काठ शिवायचे। काठांचं कापड फक्त शिल्लक राहिलेलं आहे। याची रुंदी शिवून 17 इंच, उंची 14 इंच आणि बॅगचा मधला भाग 7 इंचाचा शिवून तयार झालेला आहे। 39 इंच कापड आपण हे साडीचं घेतलं होतं। आता आपण या साडीच्या कापडातून 16 इंच रुंद आणि 15 इंच लांबीचे 2 पीस कट करून घेतलेले आहेत आणि ते नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहेत। आता ते आपण असं मध्यावरती फोल्ड करून वरच्या बाजूने 3 इंचावरती एक खूण करून घ्यायची। उभी 4 इंचावरती खुल्या बाजूकडून आपण आता ही रेषा पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया। त्यानंतर बंद जोडण्यासाठी आपण 2.5 इंचावरती एक खूण करायची आणि 2 इंचावरती एक खूण करायची आणि हा आकार आपण आता राऊंडमध्ये जोडून घेऊया। आणि खालच्या बाजूकडून आपण बॉटमसाठी 1.5 इंचावरती खूण करायची आणि हा आकार आपण कर्वमध्ये आखून घ्यायचा। आता हा आकार आपला आखून झालेला आहे। व्यवस्थित माप आपण आता हे कट करून घेऊया। कट करून घेतल्यानंतर आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण दुसरा पीस खाली ठेवून कट करून घ्यायचा आहे। दोन्ही पीस आपल्या आता कट करून तयार झालेले आहेत। यावरती आपण आता कट केलेल्या भागावरती शिलाई करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी आपण आता 1 इंच रुंद आणि 21 इंच लांबीचं नॉन ओव्हन, त्याचबरोबर 4 इंच रुंद आणि 21 इंच लांबीचं हे कापड कट करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून दोन्ही बंद या दोन्ही बाजूने आपण शिलाई करून तयार करून घेऊया। आता हे दोन्ही बंद आपले तयार करून झालेले आहेत। ते आपण आता या मध्यावरती अशा प्रकारे ठेवून जोडून घेऊया दोन्ही बाजूंना। आता हे दोन्ही भागांना आपले बंद जोडून झालेले आहेत। आपण आता बाहेरच्या बाजूला एक पॉकेट तयार करणार आहोत। त्यासाठी आपण 5.5 इंचावरती वरच्या बाजूने अशी खूण करून घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने ही रेषा आखून घेऊया आणि आता ही कट करून घेऊया। कट करून घेतल्यानंतर 16 इंच लांबीची ही चेन त्यामध्ये आपण रनर ॲड करून घेतलेला आहे। अशा प्रकारे उलट ठेवून शिवून घ्यायचे आहे। शिवून घेतल्यानंतर त्यावर एक दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून झाल्यानंतर आता आपण वरचा भाग अशा प्रकारे ठेवून एक शिलाई करून घ्यायची आणि पुन्हा आपण सुलट करून त्यावरती एक दाबटीप घालून घेऊया। अशा प्रकारे ही चेन आपल्या मधल्या भागामध्ये घालून झालेली आहे। आणि आता आपण पॉकेट जोडण्यासाठी 16 इंच रुंद आणि 15 इंच उंचीचा एक पीस घेऊन त्यावरती हा पीस ठेवून आपण सर्व बाजूंनी याला शिलाई करून घेऊया आणि साईडचा भाग आपण आता कट करून घेतलेला आहे। अशा प्रकारे हे पॉकेट आपलं शिवून तयार झालेलं आहे। वरच्या भागाला चेन जोडण्यासाठी 16 बाय 8 इंच चे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। आता हा पीस आपण असं सुलट ठेवून हा मोठा पीस आपण वरती ठेवून यावरती अशी शिलाई करून घ्यायची आहे कट केलेल्या भागापर्यंत। आणि आता आपण हा भाग कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण हा भाग जोडल्यानंतर याचे कोपरे थोडे कट करून घेऊया आणि मधल्या भागाला आपण थोडेसे कट लावून घेऊ। त्यामुळे आपली हा भाग आपल्याला सुलट करायला सोपा जाणार आहे। आता आपण हा भाग व्यवस्थित सुलट करून घ्यायचा आहे। या भागावरती आपण आता एक दाबटीप घालून घेऊया। त्यानंतर आपण जिथपर्यंत शिलाई केली त्या भागापासून दुसऱ्या भागापर्यंत एक शिलाई करून घ्यायची आहे। आता ही मधली शिलाई पण आपली तयार करून झालेली आहे आणि आता आपण या भागाला चेन जोडणार आहोत। आता दुसरा पीस पण आपण अशाच प्रकारे दुसऱ्या भागाला जोडून तयार करून घ्यायचा आहे। आता
आता या दोन्ही भागांना आपण मध्ये चैन जोडणार आहोत. त्यासाठी 16 इंच लांबीची ही चैन घेतलेली आहे. ती उलट एका भागावरती अशा प्रकारे ठेवून शिवून घेऊया. आणि आता त्यावरती एक फोल्ड करून दाबटीप घालून घेऊ. आणि हा दुसरा पीस आपण आता अशा प्रकारे उलट ठेवून शिलाई करून घेऊया. आणि पुन्हा एक आपण त्यावरती दाबटीप घालून घेऊ. आता ही चैन आपली जोडून झालेली आहे. आता आपण हे मधले अंतर मोजून घेऊया. ते 7.5 इंच रुंदीचं आलेलं आहे. त्यासाठी आपण आता हा साईडचा भाग मोजून घेऊया. त्यामुळे आपल्याला आता मधला पार्ट कट करून घ्यायचा आहे. हे अंतर आपलं 35 इंच आलेलं आहे. 1 इंच रुंद जास्त घेऊया, म्हणजे 36 इंच घेऊया. त्यासाठी आपण 8 बाय 36 इंचाचा हा एक पीस नॉन ओव्हनला जोडून घेतलेला आहे. आणि तो आता आपण अशा प्रकारे ठेवून यावरती शिलाई करून घेऊया. हा भाग शिवून घेतल्यानंतर साईडचा भाग पण आपण अशा प्रकारे थोडा थोडा धरून पूर्ण भागाला पिनअप करून घेऊ. या भागावरती आता आपण शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या साईडचा हा पार्ट पण चैनच्या जवळ जोडून घ्यायचा आहे. आता हा भाग जोडून झाल्यानंतर आपण दुसरी साईड पण अशाच प्रकारे जोडून घेऊया. दोन्ही बाजू आपल्या एकदम व्यवस्थित जोडून तयार झालेल्या आहेत. भरपूर मोठ्या आकारात आपली ही बॅग तयार झालेली आहे. आता आपण ही बॅग सुलट करून घेऊया. सुलट केल्यानंतर आपली आता ही बॅग पूर्ण शिवून तयार झालेली आहे. खूप सारं साहित्य आपल्या या बॅगमध्ये बसणार आहे. आपण ही बॅग शोल्डरला किंवा हातात धरून सुद्धा याचा वापर करू शकतो. बाहेरच्या बाजूने सुंदर असं एक पॉकेट तयार झालेलं आहे. अशा प्रकारे 1 मीटर कापडामध्ये आपण मोठी ट्रॅव्हल बॅग तयार केलेली आहे. बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.